जगातलं एक असं ठिकाण जिथे 50 वर्षात पावसाचा एक थेंब सुद्धा पडलेला नाही, तिथे आता वरुण राजानं हजेरी लावली आहे। दशकं कोरडा पडलेल्या तळ्यांमध्ये अक्षरशः जीव आलाय। आफ्रिकेतील मोरोक्कोच्या सहारा वाळवंटात साक्षात गंगा उतरली आहे। एका वादळानं सहारा वाळवंटाचं रूपडच पालटलंय। पाहुयात एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। ज्या ठिकाणी 50 वर्षात कधीही पावसाचा थेंब पडला नव्हता, तिथे मुसळधार पाऊस पडलाय। कित्येक दशकं कोरडा राहिलेल्या तळ्यांमध्ये पाणी साचलंय। डोळ्याला सुखाची चाहूल देणारी ही दृश्य आहेत मोरोक्कोच्या सहारा वाळवंटातली। मोरोक्को हा आफ्रिकन देश आहे। सहारा वाळवंटाचा एक मोठा भाग मोरोक्कोनं व्यापलेला आहे। गेल्या 6 वर्षांपासून मोरोक्कोमध्ये दुष्काळी स्थिती आहे। त्यामुळे पाण्याचं रेशनिंग करण्याची वेळ सरकारवर आली आहे। पण 7 आणि 8 सप्टेंबरला एक वादळ आलं आणि सगळा मौसम बदलून टाकला। वादळ निघून गेलं, पण पावसाचं दान सहारा वाळवंटाच्या पदरात टाकून गेलं। Quelque chose qui est de l'ordre de 30 jusqu'à 50 ans qu'on n'a pas eu ces types c'est-à-dire de pluie assez forte en un laps de temps assez réduit. Il faut dire que même la géographie de la région, puisqu'on est à les versants est de l'Atlas, il y a une c'est comme si les pluies a été toutes orientées vers les mêmes régions. मोरोक्कोच्या दक्षिण पूर्व भागात सहारा वाळवंट आहे। जगातला सर्वाधिक शुष्क प्रदेश म्हणून याची ओळख आहे। उन्हाळ्याच्या शेवटी क्वचितच इथे कधी पाऊस पडत असेल, पण यावेळेस इथे चमत्कार घडलाय। ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये इथे पाऊस पडलाय, त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। एवढ्या कमी वेळात एवढा जास्त पाऊस गेल्या 30 वर्षात कधीही पडला नव्हता। Même un lac qui a été séché depuis 50 ans, qu'on appelle le lac Iriki. C'est entre les régions de Zagora et Tata qui a pu naître. Donc, dans les images SAT, la NASA a même vu qu'il y a une grande zone d'étendue d'eau sur certaines régions. Donc c'est des anciens lacs désertiques qui vont renaître. झागोरा आणि टाटा या भागात काही तळी आहेत। त्यात एक फेमस लेक आहे इरकी। तो गेल्या 50 वर्षांपासून कोरडा ठाक होता। तो कधी पुन्हा पाण्याने भरेल अशी आशाही लोकांनी सोडून दिली होती, पण अनपेक्षितपणे पाऊस झाला आणि इरकी लेक भरून गेला। निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी दूर दूरहून पर्यटक येतात। Il y aura plus d'évaporation, il y aura plus d'humidité dans l'air. Et cette humidité et un surplus de cette humidité ne peut que tomber sur certaines régions et même avoir des précipitations. Il y a même un changement de schéma de précipitation. On n'aura plus cette pluie qui est assez organisée, mais des averses orageuses assez fortes sur certaines régions. या पावसामुळे सहारा वाळवंटाचा वेदर पॅटर्न बदलण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतात। पुढच्या काही महिन्यात वर्षात त्याचा परिणाम दिसेल। या पावसामुळे उष्णता वाढेल, त्यातून आर्द्रता निर्माण होईल, त्यातून ढग जमा होतील आणि पुन्हा पाऊस पडेल अशी आशा व्यक्त केली जाते। झालेल्या एका पावसामुळे सहारा वाळवंटातली पाण्याची पातळी वाढणार आहे। त्यामुळे स्थलांतर करून शहरांमध्ये गेलेले गावकरी परततील अशी आशाही व्यक्त केली जाते। एक पाऊस सहाराच्या वाळवंटात पुन्हा जीवन बहरण्याची आशा निर्माण करून गेलाय। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।